फिर्यादी पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांची IS इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव निफाड औरंगाबाद या रस्त्याचे बांधकाम केले होते। सदरच्या बांधकामाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या मोबदला रक्कमपैकी 12,61,68,000 एवढी रक्कम खोटे व बनावट दस्त बनवून ते बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद, जमालुद्दीन सय्यद व इतर यांनी त्यांचे इमोर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान रचून फिर्यादी यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 26/2025 भादवी कलम 406, 408, 409, 420, 465, 468, 471, 120 ब प्रमाणे दिनांक 21/1/2025 रोजी गुन्हा दाखल होता। त्या अनुषंगाने सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी शकूर सय्यद हा इंदोर येथून सध्या जिल्हा सीकर राज्य राजस्थान येथे पळून गेलाय। सदरची माहिती प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड असे तात्काळ राजस्थान येथे रवाना झाले। दिनांक 2/4/2025 रोजी जिल्हा सीकर राज्य राजस्थान येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी शकूर सय्यद हा फत्तेपूर रोड, अलीनगर, सीकर या परिसरात असल्याची माहिती काढली। धामणकर चौक, तिडके कॉलनी, नाशिक यास फत्तेपूर रोड, अलीनगर, सीकर परिसरातून शितापीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक।